राम राम हो मंडळी, राम राम. मी डॉक्टर माधव कदम नंदुरबारथून बोल राहिनो. कालदिन खानदेश सकट उभा महाराष्ट्रमा मतदान शे. तदय म्हणे एकच विनंती शे, आपण पहिले मतदान करा आणि मगच बाकीना कामे करा. कारण निवडणूक आयोगनी आपली बठ्ठी काळजी लिहिले, टोल फ्री नंबर दिएले, वोटर ID गाईड दिएले, वोटर स्लिप घर घरपर्यंत पोहोचाडेले, सी व्हिजिल नावनं ॲप यावरीसले नवीन तयार करेले. त्यामा आचारसंहिता भंग व्हावानी किंवा दुसरी कोणती बी जर तुमले शंका होई ते त्यावर लगेच तुम्ही तक्रार करू शकतास. म्हणजे तुमनं मतदान एकदम व्यवस्थित पार पडायला पाहिजे अशी काळजी लिहिली. याशिवाय 85 वरीसना धल्ला किंवा अपंग माणूस होई आणि त्याने जर इच्छा होई की मी घरतूनच मतदान करायला पाहिजे असं जर त्याने आयोगले किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला पहिलेच कळावं होई ते त्याले सुद्धा त्यांना इच्छानुसार घरतून मतदान करानी सोय आयोगने करी ठेवले. QR कोड आहे, तुम्ही मतदार यादीमा नाव कोठे शे, कोणता ठिकाणले मतदान करणं आहे आई सगळी माहिती सहज उपलब्ध व्हाई राहिली. बरं, मतदान केंद्र ठिकाणी घ्यात ऊन आहे ते तटे मंडप आहे, पाणीने 30 लागणी ते पाणी पेवानी सोय शे, अपंग वतीन ते त्यासले व्हीलचेअर आहे, दल्ला माणसे वतीन ते त्यासले पोलीस मित्र किंवा अपंग मित्र या मतदान केंद्रपर्यंत लय जावानी व्यवस्था शे. मग राहिनं काय मंडई, निवडणूक आयोगनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने मतदान करान करता त्यासना परीतून 100% व्यवस्था करेल शे. राहिना ते आपलं. तर संविधानने जे मतदान कराना अधिकार दिले तो 100% वापरा. तुम्ही अन्नदान, रक्तदान, महानदान असं म्हणतस ना, तसं मतदान सुद्धा तेवढंच महत्वानं काम शे. तो लोकशाहीले बडकट कराना अधिकार आहे, पवित्र हक्क आहे आपला, तो बजाळा एवढीच म्हणे कळकळीने विनंती आहे. मग सकाळमा पहिलं काम, पहिले मतदान, मग बाकीनं काम. चला, धन्यवाद.